नमस्कार आणि आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे एगलेस स्पॉन्ज केकची रेसिपी, जी पहिले टाईम ही जर तुम्ही बनवत असाल तरीही परफेक्ट बनणारा केक आहे, रेसिपी आहे. एकदम स्पॉन्जी, हाईट पहा किती सुंदर आलेली आहे आणि एकदम स्पॉन्जी आहे. आणि अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लवकर सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला आमचे नोटिफिकेशन येत राहतील. तर सर्वात आधी आपण इथं घेतलेलं आहे 1 कप दूध. त्यामध्ये घालूयात आपण 1 चमचा व्हिनेगर आणि त्याला मिक्स करून चांगलं साईडला ठेवून देऊयात. आता घेऊयात 1.5 चमचा कॉफी पावडर. त्याच्यामध्ये आपण कोमट पाणी घालूया 2 चमचे, 2 मोठे चमचे आणि त्याला आपण मिक्स करून आपण साईडला ठेवून देऊयात. आणि इथे घेऊयात आपण मोल्ड घेऊयात. हे मी 7 इंचेसचं मोल्ड घेतलेलं आहे 1 केजीच्या हिशोबाने. चांगलं ऑइल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आणि बटर पेपर लावायचा आहे. बटर पेपर नसेल तर मैद्याने डस्ट करून घ्या. इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यात मीठ घालून एक डिश ठेवून कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर कढई जोपर्यंत गरम होते तोपर्यंत इथं आपण बॅटर बनवून घेऊयात. इथं मी घेतलेलं आहे 2/3 कप तेल घेतलेलं आहे, 2/3 कप दही घेतलेलं आहे, फ्रेश दही आहे हे घरचं. आणि त्याच्यातच घालूया आपण 3/4 कप इतकी साखर. मेजरमेंट सगळे आपण दिलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तर मेजरमेंटप्रमाणे तुम्ही पाहू शकता जर कपप्रमाणे समजलं नाही तर. आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे फ्लफी होईपर्यंत सगळं मिक्सचर, म्हणजे एरी होईल आपला केक आणि आतनं स्पॉन्जी बनेल. ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यातच आपण घालूया 1 चमचा 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स आणि त्याला चांगलं मिक्स करून घेऊयात. आता चांगलं फ्लफी होईस तोपर्यंत चांगलं मिक्स करायचं आहे 5 मिनटं. आता मिक्सचर आपलं सगळं छानपैकी मिक्स झालेलं आहे, फ्लफी झालेलं आहे. आता आपण त्याच्यात घेऊयात 2 कप मैदा किंवा वजनाप्रमाणे 300 ग्राम मैदा. इथं ह्याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकता. आणि इथं 1/2 कप घेतलेलं आहे कोको पावडर. त्याच्यामध्येच घालूयात आपण 2 चमचे 2 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून घालूया आपण बेकिंग सोडा आणि पिंच ऑफ सॉल्ट, चिमूटभर मीठ घालायचं आहे. आणि सर्वाला चांगलं नीट चाळून घ्यायचं आहे. चाळल्याने आपला मैदा एरी होतो आणि आपलं बॅटर खूप सॉफ्ट म्हणजे फ्लफी होण्यासाठी मदत होते केक नीट बनण्यासाठी. आणि आता ह्याला कट आणि फोल्ड मेथडने आपल्याला सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आपल्याला. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्येच आता आपण कॉफीचं मिक्स घालणार आहोत आणि त्यालाही मिक्स करून घेऊयात आपण छानपैकी. आता आपण ते जे दूध साईडला ठेवलं होतं आता ते छानपैकी कडल झालेलं आहे. त्याला आपण ह्याच्या आत मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि एक स्मूथ बॅटर तयार करून घेऊयात. आता हे पहा किती सॉफ्ट आणि स्मूथ बॅटर रेडी झालं आहे. अगदी रिबिनसारखं पडते, म्हणजे आपलं बॅटर एकदम परफेक्ट झालेलं आहे. आता ते सर्व मोल्डमध्ये घालून घ्यायचं आहे आपण आणि त्याला 2-3 वेळा टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे काही एअर बबल्स वगैरे असतील तर निघून जातील आणि आपला केक छान फुगेल, सगळीकडनं व्यवस्थित फुगेल. आता हळूच आपलं कढई चांगली गरम आहे तर हळू ठेवा केअरफुली मोल्ड आपला आणि वरनं झाकून त्याला 50 ते 60 मिनिट्स आपल्याला बेक करून घ्यायचं आहे केक. हा केक मी काढलेला आहे. आता थंड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते डिमोल्ड करून की केक कसा बनलेला आहे आपला चॉकलेट स्पॉन्ज. तर हे पहा एकदम सॉफ्ट स्पॉन्जी बनतो केक आणि हाईट पण सुंदर येते. या केकनी मी ॲक्च्युली डायनासॉर्स थीम केक बनवणार आहे बड्डेचा. तर ह्याच्यानंतरचा व्हिडिओ तोच टाकणार आहे, तर नक्की तो रेसिपी व्हिडिओ पहा तुम्ही. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्या असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हे पहा आपला स्पॉन्जी केक, हाईट किती छान आलेली आहे आणि 3-4 लेयर्स पण आपण ह्याच्यामध्ये बनवू शकतो केक डेकोरेट करताना. एकदम मस्त बनलेला आहे. रेसिपी आवडल्या असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमचा जो डायनासॉर्सचा जो केक आहे थीम केक, बड्डे केक, तो नक्की पहा. आमच्या चॅनलला फॉलो करा आणि पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओ बरोबर. टिल देन बाय बाय.